स्वतःला इतके बदला की आपली निंदा करणारे लोक सुद्धा आपले अनुकरण करतील. तर मंडळी हो, आज तुम्ही स्वतःमध्ये असा काही बदल करा ज्याच्यामुळे तुमचे आयुष्यच बदलून जाईल. सर्वजण तुमच्याकडे आकर्षित होतील. लोक तुम्हाला हुशार आणि बुद्धिमान समजतील. तुम्ही स्वतःला धैर्य आणि हिंमत देऊ शकाल. तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. ज्या लोकांना तुमचे बघवत नाही ते अजून जळतील. तुमच्यात असे काहीतरी परिवर्तन होईल. तुमच्या सतत सानिध्यात असलेली लोक जे तुम्हाला प्रचंड प्रिय आहेत त्यांच्यापासून तुम्ही कधीच दूर जाणार नाही. अशा 3 टिप्स आहेत ज्या अगदी सोप्या आहेत, छोट्या आहेत, पण त्या खरंच खूप प्रभावी आहेत. एक म्हणजे स्माईल, आपले स्मितहास्य. एका क्षणात समोरच्याला आपलेसे करून टाकते. मग प्रश्न येतो, स्माईल म्हणजे नक्की काय? स्माईल म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेला खदाखदा हसलंच पाहिजे. स्माईल म्हणजे चेहऱ्यावरील एक हळूवार स्मितहास्य, ज्यामुळे तुमच्यातील पॉझिटिव्हिटी आणि आनंद स्पष्टपणे समोरच्याला जाणवेल. तुम्ही जेव्हाही कुठे समाजात जाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहिजे. त्याने तुम्ही प्रसन्न दिसाल. म्हणजेच काय, तुमचा चेहरा हसरा दिसला पाहिजे, आनंदी दिसला पाहिजे. यामुळे लोकांना तुमच्याकडे पाहून खूप छान वाटेल. ते आपल्याकडे एका चांगल्या नजरेने पाहतील. आपल्याला मान सन्मान देतील. कारण आनंदी माणसाकडे सगळेजण आकर्षित होतात, हे सत्य आहे. जरी ते काही विचारत असतील, दुःखात असतील, तर ते आपल्याकडे बघून विचार करतील की हा व्यक्ती कसा काय नेहमी प्रसन्न असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्यावर जळणारी लोक आपली स्माईल बघून आपल्यावर अजून जास्त जळतील. आणि त्यामुळे सतत हसत राहणे हे अतिशय गरजेचे आहे. आनंदी राहणे अतिशय गरजेचे आहे. त्यांना असं वाटेल की याला हिला कोणत्या गोष्टीचा आनंद असतो. प्रत्येक वेळी हा खुश असतो. आणि बऱ्याचशा लोकांचं असंच असतं, ते आपल्याला दुःखी बघून खुश होतात. म्हणून अशा लोकांसाठी तरी आपण हसलंच पाहिजे. लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे की तू का खुश आहेस? तू कसं काय नेहमी खुश राहतोस? तुम्ही खुश राहणे, तुम्ही आनंदी राहणे, तुम्ही पॉझिटिव्ह राहणे हे तुमच्यावर जळणाऱ्या लोकांसाठी एक चांगला धडा असू शकतो. त्यामुळे ते अतिशय अस्वस्थ होतील आणि मनात विचार करतील, हा इतका खुश कसा आहे? ती एक आपल्या स्वभावात प्रॅक्टिस पडते की आपण काही जरी मनात विचार आले निगेटिव्ह तरी आपण इतरांसाठी तरी खुश राहिलं पाहिजे. आणि असं करता करता का होईना आपण खरोखरच खुश राहायला लागतो. आणि मग आपल्या मनात आपोआपच चांगले विचार यायला लागतात. आणि अनेक लोकांना आपण खुश ठेवू शकतो. कारण जेव्हा आपण खुश असतो तेव्हा आपल्याला बघून अनेक लोक खुश होतात आणि त्यांना आपलं अनुकरण करावंसं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे वायफळ बडबड करू नका. निरर्थक काहीही बोलू नका. आपले बोलणे हे आपल्या पर्सनॅलिटीमधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण आपण आपल्या बोलण्यातून जगाला जिंकू शकतो. ही अशी एक तलवार आहे की जी आपण योग्य रीतीने चालवली तर अनेक चांगल्या गोष्टी आपण आपल्या पक्षात घेऊ शकतो.
त्यामुळे मोजकेच आणि योग्य तेच बोलावे. वायफळ बडबड करून जगाला आपल्यापासून दूर करू नये. बोलणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो, पण फालतूचं काहीतरी बडबड करणारा नाही आवडत. अशा व्यक्तींपासून लोक दूरच पळतात. उगीच आपल्याजवळ येतोय, निरर्थक काहीतरी बोलतोय, आपल्याला नको ते सांगतोय, त्यामुळे लोक इरिटेट होतात. एखादा विषय सांगतोय, पण तो खूपच घुमवून फिरवून सांगतोय, स्पष्टता त्यातून काही येत नाही. अशा गोंधळामुळे समोरचे लोकही गोंधळून जातात आणि मग अशा व्यक्ती लवकरच समोरच्याला बोरिंग वाटायला लागतात. अगदी तेच आपल्याला करायचं नाही. आपल्याला कोणाच्याही नजरेत बोरिंग बनायचं नाही. म्हणून वायफळ बडबड करणे टाळा. तेवढेच सांगा जेवढे सांगण्याची गरज आहे. खरं तर प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट सांगायची नसते आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करत असतात. आणि तुम्हाला तर हे माहीतच असेल की आपण लोकांना जितकी व्हॅल्यू देतो तितकीच व्हॅल्यू लोक आपल्याला सुद्धा देतात. आपण ठरवून घ्या, तितकंच बोलायचे जितकी गरज आहे, तिथेच बोलायचं जिथे गरज आहे. जास्त बडबड केली की व्हॅल्यू कमी होतो हे नक्की. प्रत्येकाला सगळं काही सांगायची गरज नसते. प्रत्येकाच्या जीवनात अशा काही व्यक्ती असतात ज्यांच्याजवळ आपण सगळं काही सांगू शकतो, वायफळ बडबड करू शकतो आणि काहीही मनातले सांगू शकतो आणि कितीही सांगू शकतो. अशाच लोकांसमोर आपले मन मोकळे करा, परंतु इतरांसमोर नाही, प्रत्येकासमोर नाही. त्यामुळे त्यांच्या नजरेत आपली व्हॅल्यू कमी होते आणि लोकांना तुम्ही नकोसे वाटू लागता. परंतु तुम्ही जर मोजकेच बोललात, गरज आहे तेवढेच बोललात, हवं तेवढंच बोललात, तर लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे सकारात्मक दृष्टिकोन. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीला जज करण्याचा दृष्टिकोन, म्हणजेच आपला ॲटिट्यूड हा कसा असला पाहिजे. बघा, आपण जीवन जगताना सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला सकारात्मक दृष्टिकोन. यामुळे समोरच्या लोकांवर आपली चांगली छाप पडते. आपल्याकडे अनेक लोक आकर्षित होतात. चांगली ओळख निर्माण होते. आपला चार चौघात अपमान करायचे धाडस कोणीही करत नाही आणि आपल्याला आदर देखील देतात. आणि आपले मित्र, आपल्या आजूबाजूचे, आपले नातेवाईक, आपल्या कुटुंबातले आपल्याला कधीच कमी समजणार नाहीत. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तो म्हणजे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन. त्यामुळे तुम्ही तुमच्या विचारांशी पॉझिटिव्ह राहा. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या समोर कामानिमित्त जाल, त्यांच्याशी बोलणे होईल, तेव्हा सकारात्मक राहा. सकारात्मक गोष्टी बोला. समोरच्याला बोध होणार नाही, गोंधळून जाईल असे काही खोटं नाटं बोलू नका. मनातून आतून बोला आणि मग पहा, अशी जादू होईल, ती व्यक्ती तुमच्यासारखीच बोलायला लागेल आणि तुमचं म्हणणं
त्या व्यक्तीला पटायला लागेल. कधीकधी समोरच्याचे आपल्याला पटत नाही. प्रचंड राग येतो. पण त्याही परिस्थितीत तुम्ही स्वतःला शांत ठेवा. गरज असेल तेव्हाच तुमचे मत मांडा, नाहीतर शांत राहा. त्या गोष्टीतील सकारात्मकता शोधा. कधीकधी गरजेचं असतं समजदार बनणं. प्रत्येक वेळी रागराग करून चालत नाही. प्रत्येक वेळी गडबडीने निर्णय घेऊन सुद्धा चालत नाही. अशा वेळी कामी येतो तो आपल्या सकारात्मक दृष्टिकोन. आणि या आपल्या दृष्टिकोनामुळेच आपण वेगळे बनतो. लोकांच्या नजरेत चांगले बनतो. ॲट्रॅक्टिव्ह बनतो. परंतु या गोष्टीत सातत्य हवं. या गोष्टींची प्रॅक्टिस सतत आपल्या जीवनात करत राहिली पाहिजे. मग भलेही सुरुवातीला तुम्हाला प्रचंड अवघड वाटेल, मनासारखं घडणार नाही, तरीसुद्धा आपल्यातील सकारात्मकता सोडू नका. एक दिवस नक्कीच कामयाब व्हाल. नाराज होऊ नका. विश्वास ठेवा. नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवा. विनाकारण बोलू नका आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आणि मग बघा, तुम्ही सगळ्यांना हवेसे वाटाल. तर मंडळी, हे विचार तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करूनच जा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी, श्री स्वामी समर्थ.